शेतकऱ्यांसाठी आली आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे। पहा, नमो किसान महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होत आहे। तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमोचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये होते, परंतु आता डायरेक्ट राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे, या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता नेमकं कधी जमा होणार तारीख आता जाहीर झाली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं सांगितलं आहे, तर शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होणार, अन्यथा निधी जमा होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। नरेंद्र मोदीजी साहेब ज्यांची PM किसान योजना या योजनेतील नियम वेगळे आहे व नमो किसान योजनेचे नियम वेगळे असतात असे या ठिकाणी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस जी साहेब यांनी सांगितलं आहे। तर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्याला काय करावं लागेल व कोणकोणते शेतकरी बांधव या हप्त्यासाठी आता पात्र राहणार आहे, सर्व काही अपडेट अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया। त्याचसोबत आज यादी देखील जाहीर झाली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर अगदी तुम्हाला आजच अगदी 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होण्यास सुरुवात होत आहे। कारण की बघा, आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे तारीख जाहीर केली, म्हणजे की आजच अगदी 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। चला तर मग पाहून घेऊया कोणकोणते जिल्हे आजसाठी पात्र ठरले आहे व कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आज निधी मिळत आहे। त्यासोबत नेमकं कोणते अटी घातलेले आहे, मुख्यमंत्री साहेब काय म्हणले आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये येत आहे। अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला अधिकृतपणे आता मंजुरी मिळाली आहे। त्यासोबत शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आता हिवाळी अधिवेशनामध्ये होत आहे। बघा, आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सोडण्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून खोट्या बातम्यांचा महापूर आला होता। कोणी म्हणत होतं की पैसे या ठिकाणी काल आले आहेत, कोणी म्हणत होतं की पैसे आज आले आहे, कोणी म्हणत होतं की पैसे उद्या येणार आहे, परंतु एक्झॅक्टली तारीख नेमकं काय आहे अशी स्पष्टपणे बातमी कोणीच देत नव्हतं। तर आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे अगदी 3 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होण्यास सुरुवात होत आहे। बघा, निधी आता जमा होत आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं कोणकोणते जिल्हे पात्र ठरले आहे ते देखील जाणून घेऊया। परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे पैसे इतक्या दिवस का रखडले आहे, तर त्याचे मुख्य कारण असे सांगण्यामध्ये आले आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो। PM किसान योजनेसाठी केंद्राच्या वेगळ्या अटी आहेत, तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी काही नवीन पात्रता निकष लागू केले आहे। सरकारने यासाठी 4000 कोटी रुपयांचा निधी आजच्या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी आहे त्यांच्याच खात्यामध्ये आता हा निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं पहा, या ठिकाणी अटीमध्ये व पात्रतांमध्ये तुम्ही या ठिकाणी बसलेले हवे, तरच तुमच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार। तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या बऱ्याच दिवसापासून बातम्या पसरल्या होत्या, निधी आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या अफवांवर अजिबात विश्वास करू नका, कारण की तुम्हाला आता स्पष्टपणे बातमी मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून अगदी 3 तासामध्ये वितरण होत आहे। सरकारने सांगितलं आहे की आता एक पण शेतकरी बांधव वंचित राहणार नाही।
परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत आहे त्यांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार। आता यासाठी नियम व निकष लागू झाले आहे। पहा, आनंदाची बातमी आता सरकार देत आहे, कारण की बघा हा हप्ता आज खात्यामध्ये जमा होत आहे। राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी घातली आहे। त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे तुमच्याकडे आता मतदान कार्ड ओळखपत्र म्हणून असणे गरजेचे आहे। सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत मतदान कार्डची पण पडताळणी करण्याचा निर्णय आता घेतला आहे, जेणेकरून खऱ्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा निधी आता सरकारच्या माध्यमातून वितरित होत आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड अत्यंत गरजेचं पडणार आहे। आता शेतकरी कोणी असो, या ठिकाणी 18 वर्षाचा मुलगा असो की 60 ते 75 वर्षापर्यंतचे बुजुर्ग व्यक्ती असो, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत येण्यासाठी तुमच्याकडे पहा मतदान कार्ड असणे तेवढंच गरजेचे आहे जेवढं की तुमच्याकडे आधार कार्ड नेहमीप्रमाणे असते। बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक बातमी या ठिकाणी आली आहे, जी की तुम्हाला कळणे अत्यंत गरजेचे भाग पडणार आहे। बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अशी बातमी आली आहे, खऱ्या लाभार्थ्याची ओळख नेमकं कशी करायची पहा, हे आता सरकारने सांगितले आहे। हे जे काय सरकारने सांगितलं हे तुम्हाला नक्कीच पटेल। बघा आता या ठिकाणी तुमच्याकडे मतदान कार्ड तर असायलाच पाहिजे। दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड नाही त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे, असे संकेत सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे, अशी स्पष्टपणे बातमी सरकारने सांगितली आहे। तसेच ज्यांची जमीन धारणा 10 ते 15 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना श्रीमंत म्हणून या योजनेतून वगळण्यात येत आहे, कारण ही योजना केवळ गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे मतदान कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। ही योजना फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी राबवली जात आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये चूक आहे अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, कारण KYC अचूक केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही। ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये जास्त सुलभता येणार आहे। जर तुम्ही अद्याप फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण सरकारने सांगितल्याप्रमाणे तो लवकर काढून घ्या, कारण बघा भविष्यातील सर्व योजनांसाठी तो आधार कार्ड सारखाच शेतकऱ्यांचा कार्ड आता ठरत आहे। 7-12 उतार्याची अट सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ 10 एकरपेक्षा बघा आता ठिकाणी 10 एकरच्या मर्यादेत असणाऱ्यांना ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जात आहे। जर 10 एकरपेक्षा जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल तर बघा तुम्हाला अडचण येऊ शकते। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बघा चुकीच्या बातम्यांमुळे सध्या गोंधळ उडला आहे आणि त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आता आली आहे। तर हे जे काय न्यूज आहे हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जे सोशल मीडिया आहे याच्यावर या ठिकाणी शेअर करा, कारण की बघा प्रत्येक शेतकऱ्याकडे अत्यंत खरोखर आणि 100% महत्त्वाची बातमी पोहोचायलाच हवी। आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही जेव्हा अधिकृत GR काढतो आणि निधी मंजूर करतो तेव्हा पैसे मध्ये खात्यामध्ये जमा होतात आणि तो शुभ मुहूर्त आला आहे। बघा आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा होत आहे त्यांची यादी अशी आहे की यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक तसेच बघा सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समाविष्ट करण्यात आला आहे आणि त्यासोबत इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड लिंक खाते आहे त्याच बँकेमध्ये आज या ठिकाणी निधी येत आहे। तसेच आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे वितरित केले जात आहे। बघा त्या जिल्ह्यांची यादी आता सरकारने दिली आहे। यादी अत्यंत गरजेची
पाहणे आता भाग पडत आहे। बघा यादीमध्ये पहिलाच जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 12 जिल्ह्यांचा समाविष्ट आहे। नंदुरबार जिल्हा पहिला आहे, त्यानंतर आहे नांदेड, परभणी, पुणे आणि बीड। पाचवा जो काय मुख्य जिल्ह्यांचं नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, अकोला आणि या ठिकाणी बघा सातारा। बघा या ठिकाणी 7 नवीन जिल्ह्यांचा म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता जे 12 जिल्हे आपण पाहिले, या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे। आता शेतकऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आज सांगितलं आहे। बघा जर तुमच्या खाते बघा या बँकेमध्ये असेल, तसेच तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये बसत असाल, तर आज तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होत आहे। तर मग शेतकऱ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला बघा एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा आणि जर काय तुम्ही आपल्या चॅनलची बेल नोटिफिकेशन घंटी जी काय आहे ती जर ऑलवरती सेट केली, तर सर्वात अगोदर नवनवीन बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात। तर ही होती अत्यंत महत्त्वाची लेटेस्ट न्यूज। धन्यवाद।